हातात असे भरपूरसे कपडे ठेवलेले असतात जे आपण वर्षानुवर्ष उपयोगी करत नाही ना कुणाला देतही नाही। कपडे फक्त आपल्या घरातली एक्स्ट्रा जागा खात असतात, त्यामुळे घरात पसारा देखील होतो। त्यामुळे जर कपडे घालण्यायोग्य असेल तर कोणाला डोनेट करा, व जर का नसेल तर त्यापासून तुम्ही सुंदर सुंदर DIY बनवून अगदी कमी मेहनतीत आपल्या घराला क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवू शकता आणि आपले भरपूरसे पैसे वाचवू शकता। तर हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा जुन्या कपड्याचा खूप मस्त रिव्ह्यू शेअर करणार आहे, जो नक्कीच तुम्हाला तुमचं घर क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यात मदत करेल। त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा। नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, अशा प्रकारचे जे कार्डबोर्ड बॉक्सेस असतात ते आपल्याकडे कधी ना कधी येतच असतात। तर माझ्याकडे देखील हा एक कार्डबोर्ड बॉक्स ठेवलेला होता, मीन्स गत्त्याचा बॉक्स, आणि क्वालिटी देखील छान होती। आणि यापासून मी तुमच्यासोबत अगदी युजफुल असा ऑर्गनायझर शेअर करणार आहे। आणि दिसायलाही हा खूप छान दिसतो आणि बनवायलाही अगदी सोपा आहे। तर पहिले मी यावर एक आकार ड्रॉ केलेला आहे। व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आपल्याला हा आकार ड्रॉ करायचा आहे। तर पेन्सिल आणि स्केलच्या मदतीने मी हा आकार ड्रॉ करून घेतला आणि हा जो आकार आहे ना तो काढायला खूप सिंपल आहे। मी जेव्हा या कार्डबोर्ड बॉक्सला कट करेल ना तर तुम्हाला दाखवते। त्यानंतर माझ्याकडे हा सिल्वर आकाराचा एक कटर आहे, अगदी पेनसारखा दिसतो आणि याला झाकण देखील आहे। आणि हा कटर कदाचित मी 100 रुपयाला वगैरे ऑनलाईनच मागवला होता। यामध्ये खूप सारे ब्लेड्स देखील मिळतात आणि या कटरने तुम्ही कुठलाही कार्डबोर्ड असेल किंवा प्लास्टिक असेल तो देखील कट करू शकता। तर याला थोडंसं आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी मी उरलेला जो कार्डबोर्ड होता ना त्यापासून सेम आकाराचे शेप्स कट करून घेतले। आणि माझी मुलगी लहान आहे आणि तिला फेविकॉलचं काम वगैरे करायला खूप आवडतं, तर तिला हे काम सोपवलं होतं। आतल्या साईडला मागच्या साईडला मी सगळे असे कार्डबोर्डची लेअर चिपकवलेली आहे आणि बघू शकता आता कार्डबोर्ड दिसायला अगदी स्ट्रॉंग झालेला आहे, जाडा झालेला आहे। त्यानंतर याच्या ज्या एजेस आहेत त्या दिसायला छान दिसाव्या, हा जो ऑर्गनायझर आहे स्ट्रॉंग बनावा त्यासाठी मी मास्किंग टेपने याच्या ज्या एजेस आहे त्या व्यवस्थित कव्हर करून घेतली आहे। मी वाटेल तर हा ऑर्गनायझर डायरेक्टलीही यूज करू शकता, पण मला याला टिकाऊ बनवायचं आहे त्यामुळे याला मी एकदम स्ट्रॉंग बनवलेला आहे। आणि त्यानंतर माझ्याकडे ना एक कुर्ता होता, खूप जुना होता, कोणाला देण्यायोग्य नव्हता, त्यामुळे त्याला मी कट करून घेतले आणि आता ग्लूगनच्या मदतीने मी याला हळूहळू कट करून यावर चिपकवणार आहे। आता बरेच जणांकडे ग्लूगन नसतो, त्यामुळे तुम्ही इथे फेविकॉलचाही यूज करू शकता आणि फेविकॉल नसेल तर फॅब्रिक ग्लूचाही यूज करू शकता। पण मला असं वाटेल की फेविकॉल बेस्ट राहील, कारण आपल्याला कार्डबोर्डवर चिपकवायचं आहे ना। पण माझ्याकडे ऑलरेडी ग्लूगन होतं त्यामुळे मी ग्लूगननी स्टिक करणार आहे, कारण ग्लूगननी कुठलीही वस्तू लवकर सुकते। फेविकॉलचा यूज केला तर त्याला सुकायला आपल्याला वेळ द्यावा लागतो, त्यामुळे मी इथे ग्लूगनचा उपयोग केलेला आहे। आणि जेवढा काही कपडा होता ना तो व्यवस्थित या ऑर्गनायझरवर स्टिक करून घेतला। आतला भाग देखील मी व्यवस्थित कव्हर करून घेणार आहे। आणि त्यानंतर माझ्याकडे एक सुंदरशी लेस होती, तर ती लेस मी वरच्या कॉर्नरला स्टिक केलेली आहे। आणि बघू शकता आता ऑर्गनायझर आपला किती मस्त असा रेडी झालेला आहे, अगदी दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि स्ट्रॉंग देखील बनलेला आहे। तर माझा हा जो बेडसाईड टेबल आहे त्यावर काही बुक्स ठेवलेली असतात आणि आता तर ती ऑर्गनाइज दिसती आहे, कारण मी व्हिडिओत दाखवायचं होतं म्हणून व्यवस्थित करून ठेवले, पण त्यावर पसारा झालेला असतो। आणि हे बुक ठेवायसाठी मला एक ऑर्गनायझर विकत घ्यायचा होता, साईडला मी तुम्हाला इमेज दाखवते, तर ॲमेझॉनवर आहे आणि तो मी नंतर घेणार आहे। पण तोपर्यंत मी हा एक ऑर्गनायझर बनवलेला आहे आणि हा देखील अगदी टिकाऊ आहे आणि दिसायला बघू शकता अगदी छान आहे। तर बघा, अगदी कमी मेहनतीत आपलं घर देखील ऑर्गनाइज झालेलं आहे। बघा, बेडसाईडचा जो एरिया आहे तो देखील ऑर्गनाइज झालेला आहे आणि पैसे देखील वाचलेले आहे। बरेचदा आपल्याकडे अहिरात वगैरे आलेले टॉवेल्स असतात, खूप काही चांगली क्वालिटी बरेचदा नसते, मग अशा वेळेस तुम्ही आतमध्ये फोम शीट घालून किंवा जर तुमच्याकडे आटा बॅग वगैरे असेल तर ती घालून अशी मॅट रेडी करू शकता। तर ही मॅट मी रेडी केली होती, पण याचा व्हिडिओ शूट करायचे विसरले, तर स्पेशली ही मॅट ना मी काचेची भांडी ठेवायसाठी बनवली होती। पण माझ्या लक्षात आले की ही मॅट काचेची भांडी ठेवायसाठी युजफुल तर आहे पण छोटी झाली, कारण भरपूर काचेची भांडी असतात बरेचदा। थोडीशी मॅट मी मोठी बनवणार आहे, त्यामुळे मग विचार केला की या मॅटचा उपयोग पोळ्या लाटताना पोळपाटाखाली आपल्याला काहीतरी ठेवावंच लागते। तुम्ही बरेचदा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी नेहमी जी आटा बॅगची पिशवी असते ना तीच कट करून ठेवलेली आहे आणि तीच यूज करत असते। तर व्हिडिओ वगैरे करायचं असतं तर दिसायलाही छान दिसत नाही, तर त्यासाठी मी ऑनलाईन एक मॅट मागवायचा विचार केला होता, नाहीतर मग विचार केला की एक नॅपकिन ठेवावं, पण नॅपकिन थोडंसं पातळ असतं
व पराठा किंवा पोळी लाटताना ते हलतं. त्यामुळे मग विचार केला की या मॅटचा उपयोग आपण पोळपाटाखाली ठेवायसाठी केला तर. आणि बघा आता दिसायलाही छान दिसतो आणि बरेचदा आपले चिमटे किंवा लाटणं इकडे-तिकडे ठेवण्यापेक्षा आपण त्याच मॅटवर ठेवलं तर ते आपल्या ओट्याच्या संपर्कात देखील येणार नाही. तर अशा प्रकारे देखील तुम्ही जुन्या कपड्याचा यूज करू शकता आणि ही मॅट झटकायला देखील खूप इझी आहे. वारंवार वॉश करायची गरज नाही. हप्त्यातून एकदा किंवा दोनदा वॉश केली तरी देखील चालेल. या व्यतिरिक्त बरेचदा धुतलेल्या भाज्या देखील सोक करण्यासाठी तुम्ही या मॅटचा उपयोग करू शकता. पण बनवताना मॅटचा साईज थोडासा मोठा बनवा, जेणेकरून भरपूर भाज्या त्यावर तुम्हाला सुकवता येईल. आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचा एक ना एक चौरंग तर असतोच आणि मग कुठलेही सणवार असो किंवा कुठलीही पूजा असेल तर आपण या चौरंगाला काढतो. तो दिसायला छान दिसावा म्हणून त्यावर आसन तरी टाकतो, नाहीतर मग एखाद्या ब्लाऊज पीस टाकून त्याला डेकोरेट करण्याचा आपला प्रयत्न असतो. पण आज ना मी तुमच्यासोबत मस्त असा चौरंग कवर शेअर करणार आहे, जो अगदी आपल्या चौरंगाला टाईटली बसतो आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतो. पूर्णपणे जो आपला चौरंग आहे तो पॅक होतो आणि अगदी सुंदरसा असा लूक येतो. तर इथे मी ना प्रिंटेड ब्लाऊज पीस घेतला आहे. आपल्याकडे बरेचदा आहेरात आलेले ब्लाऊज पीस वगैरे असतात, तर तुम्ही वाटेल तर प्रिंटेड घेऊ शकता, नाहीतर प्लेनही घेऊ शकता. मधल्या साईडला जर तुमच्याकडे फोम शीट असेल तर तुम्ही फोम शीट टाकू शकता. आता माझ्याकडे फोम शीट नव्हती, त्यामुळे मी एक ब्लाऊज पीसचाच अस्तर म्हणून यूज केलेला आहे. तर व्हिडिओत जसं दाखवलं ना त्याचप्रमाणे मी एक मेजरमेंट घेऊन हा चौरंगाचा वरचा फ्लॅप कट करून घेतला आणि त्यानंतर अस्तर शिलाई मशीनच्या हेल्पने व्यवस्थित मी जोडून घेतलेला आहे. मी वाटेल तर इथे पेपर पेस्टिंगचाही यूज करू शकता, त्यामुळे तुम्हाला शिलाई करावी लागणार नाही. जस्ट प्रेसने व्यवस्थित आयनिंग करून घेतली तरी देखील तो पेपर पेस्टिंग व्यवस्थित त्या ब्लाऊज पीसला चिपकला जाईल आणि जो कपडा आहे त्याची क्वालिटी चांगली होईल, तो दिसायलाही छान दिसेल. तर इथे मी एक्स्ट्रा जो अस्तर निघालेला होता तो कट करून घेतला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की मेजरमेंट मी कुठल्या प्रकारे घेतलेला आहे. तर आता मी याला आपल्या चौरंगाच्या वरच्या भागावर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे चारही कॉर्नर्स पकडायचे आहे. बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, सेम त्या प्रकारे चारही कॉर्नर्स आपल्याला पकडायचे आहे. त्या कॉर्नर्सला तुम्ही पिनअप करा आणि त्यानंतर ते कॉर्नर्स आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे. इथे चौरंगावर ठेवून मी व्यवस्थित फिटिंग करून घेतलं, कारण चौरंगाला लावल्यानंतर तो दिसायला छान दिसायला हवा. तर तुमचं जेवढं चौरंग आहे ना त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आणि बघू शकता बनवायला अगदी सोपाच आहे. तर इथे मी काय केलं की आता उलटं करून व्यवस्थित चारही कॉर्नर सेट करून घेतले आणि आता बघा चारही कॉर्नर व्यवस्थित स्टिच करून घेतले. तो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता याला मी तुम्हाला चौरंगाला घालून दाखवते. बघा, व्यवस्थित फिटिंग आलेली आहे. त्यानंतर खालच्या भागाला मी असं एक झालर जोडलेलं आहे. अशा प्रकारे छोट्या-छोट्या प्लेट्स बनवायचा आहे आणि जोडायचा आहे. तर अशा प्रकारचा एक ऑर्गनायझर मी फर्स्ट टाईमच ट्राय केला. हा कवर मी दिवाळीच्या वेळेसच बनवला होता आणि एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे आणि बघू शकता आता हा कवर दिसायला किती सुंदर दिसत आहे ना. त्यानंतर माझ्याकडे हे लेस होती, तर मी याला स्टिच न करता अशा प्रकारे ग्लूगनच्या मदतीने चिपकवलेली आहे आणि मी या कवरला 2-3 वेळा वॉशही केलेला आहे, तरी देखील ही लेस निघत नाही आणि बघू शकता या लेसमुळे हा कवर दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि चौरंग पार्ट चारही साईडने व्यवस्थित पॅक झालेला आहे आणि तो हलत देखील नाही. तर तुमच्याकडेही जुने ब्लाऊज पीस किंवा जुने कपडे असतील तर तुम्ही ही सुंदरशी आयडिया नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतर माझ्याकडे काही असे MDF बोर्ड होते. जर तुमच्याकडे MDF बोर्ड नसेल तर इथे तुम्ही कार्डबोर्डचाही यूज करू शकता. 2 कार्डबोर्ड स्क्वेअर आकारामध्ये कट करून घ्या. वाटेल तर तुम्ही सर्कल आकारामध्येही कट करू शकता आणि एकमेकांना चिपकवून वरच्या साईडला मी कपड्यात येणारी फोम शीट चिपकवलेली आहे, जेणेकरून दिसायला छान दिसेल. आणि त्यानंतर मी काय केलं की माझ्याकडे जेही प्रिंटेड ब्लाऊज पीस होते ते या कार्डबोर्ड बॉक्सला चिपकवलेले आहे. तुम्ही वाटेल तर कुठलाही कपडा कट करून चिपकवू शकता. फक्त तो दिसायला थोडासा छान असला की मग हे ऑर्गनायझर तुम्ही कुठेही वापरू शकता घर डेकोरेट करण्यासाठी. त्यानंतर माझ्याकडे काही लेसेस उपलब्ध होत्या, तर त्या देखील मी कॉर्नरला स्टिक करून घेतलेल्या आहे. त्यानंतर माझ्याकडे या लाकडी मणी होत्या, तर त्या पाय म्हणून मी याच्या खाली चिपकवलेले आहे. जर तुमच्याकडे हे लाकडी मणी नसेल तर बरेचदा आपल्याकडे बॉटलचे झाकणच असतात, तर त्याचा देखील उपयोग करू शकता. फक्त त्या झाकणांना तुम्हाला कलर करावं लागेल आणि बघू शकता हे आपले DIY टेबल रेडी आहे. तर असे 2 टेबल मी रेडी करून ठेवले. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण पूजा वगैरे करतो तर नैवेद्यासाठी आपल्याला टेबल हवे असतात. डायरेक्टली नैवेद्य आपण फरशीवर ठेवत नाही. त्या अशा वेळेस छोट्या-छोट्या प्लेट्स ठेवण्यासाठी किंवा कुठलीही मूर्ती ऑर्गनाइज करण्यासाठी देवघरामध्ये, या व्यतिरिक्त छोटंसं आरतीचं ताट ठेवण्यासाठी तुम्ही या टेबलचा उपयोग करू शकता. याचे पाय अगदी छोटे असल्यामुळे काही पडण्याची भीतीही राहत नाही आणि तुमच्या वस्तू देखील खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज होतात. तर दिवाळीच्या वेळेस हे ऑर्गनायझर मीन्स हे टेबल्स मी बनवलेले होते आणि मी खूप चांगल्या प्रकारे याचा यूज केला.
तर तुम्हालाही जर बनवायचे असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे टेबल बनवू शकता. बघा, बनवायलाही अगदी सोपी आहे आणि दिसायलाही अगदी छान दिसतात. शेवटी जो जुन्या कपड्याचा मी तुमच्यासोबत उपयोग शेअर करणार आहे तो देखील खूप युजफुल आहे. तर बघा, इथे मी एक स्क्वेअर पीस कट करून घेतलेला आहे. मी मेजरमेंट व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि अगदी युजफुल असा ऑर्गनायझर आहे आपल्या किचनसाठी. तुम्ही वाटेल तर या मेजरमेंटला वाढवूही शकता, कारण मी ज्या पद्धतीने ऑर्गनायझर बनवलेला आहे, मला वाटलं की या ऑर्गनायझरचा साईज आणखी मोठा असता तर दिसायला आणखी छान दिसला असता आणि यामध्ये आपलं स्टोरेज देखील वाढलं असतं. तर इथे मी 16 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलेलं आहे. तर एक स्क्वेअर पीस कट करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारचा एक पीस कट करून घेतला. तर बघा, व्हिडिओ जसं दाखवलं आहे ना त्यानुसार दोन्ही कपडे एकमेकांना जोडायचे आहे. तर माझ्याकडे काही ब्लाउज पीस होते, त्याचबरोबर जुना कुर्ता होता, त्यापासूनच हे 2 कपडे मी कट केलेले आहे. बरेचदा आपल्या प्रत्येक लेडीजकडे भरपूरसे असे कुर्ते असतात जे आपल्या कपाटात पडून पडून जुने होतात, कुजून जातात, पण आपण कोणाला देत नाही. तर हा जो कुर्ता होता ना तो थोडासा फाटला होता, पण नवीनच होता. तर मग विचार केला की यापासूनच एक मस्त असा ऑर्गनायझर रेडी करावा. तर इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही पीस एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला याची जी ओपनिंग आहे ती देखील उलटा करून कपड्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता. इथे मी याला व्यवस्थित सेट करून घेतले आणि दिसायला छान दिसावा म्हणून यावर आयनिंग देखील करून घेतली आणि त्यानंतर या कपड्याला बघा सरळ करून घ्यायचं आहे. उलटा करून व्यवस्थित शिवून घेतले दोन्ही पार्ट्स, खालचा पार्ट्स आणि बाजूचा पार्ट. आणि त्यानंतर यापासून ना आपण एक सुंदरसा किचनसाठी ऑर्गनायझर बनवणार आहोत. वाटेल तर तुम्ही मार्केटमधूनही घेऊ शकता, पण हाताने बनवलेल्या वस्तूंची किंमतच काहीतरी वेगळी असते आणि काहीतरी युनिकचं ऑर्गनायझर आहे. तर इथे मी एक मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्यानुसार तिथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक इन्सर्ट करायची आहे. तुमच्याकडे जेवढी इलॅस्टिक असेल ना त्यानुसार तिथे एक लाईन ड्रॉ करा. तर माझ्याकडे अगदी बारीकवाली इलॅस्टिक होती, तर मी तिथे एक लाईन ड्रॉ केली आणि त्याला शिलाई मारून त्यामध्ये एक गॅप क्रिएट केली आणि या गॅपमधून आता मी इलॅस्टिक इन्सर्ट करणार आहे. त्यानंतर जो ओपन एरिया होता तो देखील मी व्यवस्थित स्टिच करून घेतला आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या ऑर्गनायझरला पकडायचं आहे आणि त्याची 2 कॉर्नर्स कट करून व्यवस्थित मेजरमेंट घेऊन अशा प्रकारे त्याची स्टिचिंग करायची आहे. त्यानंतर वरच्या साईडसाठी मी एक फ्लॅग बनवलेला आहे. तर एक मी सेमी सर्कल कट करून घेतला, त्याला व्यवस्थित पेस्टिंग लावून जाडं बनवून घेतलं. तुम्ही वाटेल तर अस्तरही जोडू शकता आणि त्यानंतर हा जो फ्लॅप आहे जो आपण कट करणार आहोत एरिया त्याला जोडायचा आहे आणि आपला एक सुंदरसा ऑर्गनायझर रेडी होईल. तर हा एक प्लास्टिक ऑर्गनायझर आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरात ना प्लास्टिकचा भरपूर पसारा असतो आणि मग एखाद्या वेळेस जर आपल्याला प्लास्टिकची गरज असेल ना तर ती वेळेवर मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही हा अगदी ड्युरेबल असा ऑर्गनायझर बनवू शकता. हा ऑर्गनायझर मी एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पण ऑर्गनायझर तर सुंदर झाला, पण मला असं वाटलं की याचा साईज मी थोडासा मोठा बनवायला पाहिजे होता, जेणेकरून यामध्ये जास्त प्लास्टिक ऑर्गनाइज होईल. तर यामध्ये मी फक्त प्लास्टिक जे असतात ना त्याच ऑर्गनाइज करून ठेवते आणि किचनमध्ये मी हँग केलेला आहे आणि बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे ना. अगदी वरच्या साईडमधून प्लास्टिक इन्सर्ट करायचं आहे आणि खालच्या साईडमधून इझिली निघतं. हा कसा काम करतो मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हा माझा जुना ऑर्गनायझर एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे. हा देखील मी भरपूर दिवस यूज केला, पण मला अगदी टिकाऊ असा ऑर्गनायझर बनवायचा होता. मार्केटमधूनही तुम्ही विकत घेऊ शकता, जाळीचे ऑर्गनायझर वगैरे मिळतात, पण ते फाटू शकतात. पण हा जो मी ऑर्गनायझर बनवलेला आहे ना तो कमी मेहनतीतही बनलेला आहे, कमी खर्चात बनलेला आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. या व्यतिरिक्त यामध्ये प्लास्टिक देखील भरपूर मावतात, जवळजवळ 50 प्लास्टिक तर मावतात. इथे मला ना व्यवस्थित तुमच्यासोबत शूट करून दाखवता येत नव्हते, त्यामुळे इथे मी अडकवलेलं आहे आणि बघू शकता वरच्या साईडमधून प्लास्टिक टाकायचे आहे आणि इझिली खालून ओढायचं आहे. दिसायलाही अगदी छान दिसतं. प्लास्टिक निघायला जास्त वेळही लागत नाही. प्लास्टिकचा आपल्या किचनमध्ये पसारा देखील होत नाही आणि वेळेवर प्लास्टिक देखील मिळेल. तर तुम्हाला देखील स्टिचिंग वगैरे येत असेल तर तुम्ही असा जुन्या कपड्यापासून सुंदरसा ऑर्गनायझर ट्राय करू शकता.